शरद पवार एकाच वेळेला काँग्रेस आणि भाजप दोघांची चर्चा करतायत का? आणि हे जर खरं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक डॉक्यू ड्रामा पाहायला मिळू शकतो. इंग्रजी दैनिक द न्यू इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या एका वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठी अस्वस्थता आहे. पक्षातले काही खासदार आणि काही आमदारही काँग्रेसमध्ये पक्ष विलीन होण्याच्या बाजूने तर काही थेट एनडीए सोबत जाण्याच्या बाजूने आहेत असा दावा या बातमीत करण्यात आलेला आहे. याहून मोठा दावा म्हणजे शरद पवारांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही बाजूंची समांतर चर्चा सुरू केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालं तर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पवार समर्थकाला अध्यक्षपद आणि काँग्रेस कार्यकारिणीत योग्य प्रतिनिधित्व अशा अटी पुढे ठेवण्यात आल्याचा दावाही या बातमीत करण्यात आलेला आहे. शरद पवार एनडीए सोबत गेले तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद आणि पवार समर्थकांसाठी 2 मंत्रिपदांवर चर्चा सुरू असल्याचं या बातमीत म्हटलंय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांचा दावा आहे की काँग्रेस सोबतची चर्चा ही भाजप समोर सौदेबाजीची ताकद वाढवण्यासाठी आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे भाजपशी समांतर चर्चा करतायत. दोन्ही बाजूंकडून सर्वोत्तम प्रस्ताव आल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य पातळीवर अशा कोणत्याही विलिनीकरणाच्या चर्चा झालेल्या नाहीत हे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या बातमीतल्या दाव्यांना अधिकृत दुजोरा कुठूनच मिळालेला नाही. जर या वृत्तातले दावे खरे ठरले म्हणजे जर भाजप आणि काँग्रेस दोघेही शरद पवारांची चर्चा करत असतील तर त्याचा एक अर्थ आणखी निघतो. शरद पवार राजकारणातनं अजूनही संपलेले नाहीत. त्यांचा पक्ष लहान झाला असेल, ताकद कमी झाली असेल, पण त्यांची निगोशिएशन व्हॅल्यू अजूनही कायम आहे. निवडणूक हरली, पक्ष फुटला तरी सौदेबाजीच्या टेबलावर शरद पवार अजूनही महत्त्वाचे खेळाडू आहेत. अंतिम निर्णय काहीही असो, काँग्रेस, एनडीए किंवा पुन्हा एखादा नवा पर्याय, पण महाराष्ट्राच्या राजकारणातली पुढची मोठी चाल अजूनही शरद पवारांच्या हातातच असल्याचं या चर्चांमधनं स्पष्टपणे दिसतंय. व्हिडिओ कसा वाटला? शरद पवार नेमकं काय करू शकतात किंवा शरद पवार यांनी नेमकं काय करायला हवं? काँग्रेस सोबत जायला हवं की एनडीए सोबत जायला हवं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.